भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज होता गुरुवार, म्हणून मी आणि माझा भाऊ गेलेलो स्वामींना पाया पडण्यासाठी. संध्याकाळची माझी देवपूजा झाल्याच्या नंतर मी आलेली किचनमध्ये, कारण गणू येणार होता, त्याच्यासाठी लवकर जेवण करायला आलेली. आता आमच्या मार्केटमध्ये ना एवढे ओले कांदे भेटायला लागले ना, एक कांदा कापेपर्यंत एवढं डोळ्यातून पाणी येतं. आज मला असं जेवण करायचं होतं की त्याच्यामध्ये तेल नाही लागणार, कारण आहे ना आज आमचं तेलच संपलेलं आणि डिमांडमध्ये जायलाच नाही भेटलं. मी आता एवढी आळशी झाली आहे ना, दिवसभर झोपून होती, दुपारी तर एवढी झोप येते ना मला. आता इकडे मी गॅसवर डाळ ठेवलेली आणि मला ना भाजी करायची होती, पण तेल नसल्यामुळे मी आता कोणती भाजी करू हा मला मोठा प्रश्न पडलेला. आणि पाण्यातली भाजी करायला पाण्यातली भाजी पण पाहिजे ना घरात, ती भाजी पण नव्हती. तर मी काय करू एवढा विचार केल्याच्यानंतर मी बोलली जाऊन दे, आज गणूला लोणच्यानेच वाढी. मी मठामध्ये जायच्या पहिले गणूला कॉल केला की तो जर घरी आला आणि त्याला लॉक दिसलं की तो मला ओरडेल, आणि त्याच्याकडे आज चावी पण नव्हती. मग मी त्याला कॉल केला की तू कुठे आहे, तेव्हा तो बोलला की मी अजून कामावरच आहे, मला आज उशीर होणार. मी बोलले अरे वा, बरं झालं, म्हणजे मठामध्ये आरामात जाऊन यायला, कारण आज गुरुवार असल्यामुळे मठामध्ये भरपूर गर्दी असणार आहे. कधी नाही की आज माझा भाव एवढा हँडसम दिसत होता ना, मी त्याला विचारलं तू काहीतरी स्किनला लावलंय, तो बोलतो नाही ग, फक्त तोंडून आलोय. मग आम्ही फुलवाल्या काकींकडे इकडे चाफा पण घेतला, आणि मी तुम्हाला बोललेली ना मठामध्ये गर्दी असणार, ही बघा केवढी मोठी लाईन आहे इकडे. आता आमचे अर्धा तास तर जाणारच आहे. मठामध्ये आल्याच्या नंतर माझा भाऊ तुम्हाला श्री स्वामी समर्थ बोलत होता, आणि हे मठ एवढं सुंदर आहे ना. मठाच्या बाहेर रांग लागली आहे, तिथून ते मठापर्यंत सगळे सेवेकरी लाईनीत उभे राहून सगळ्यांना सांगत होते की तुम्ही इथून जावा. मधी मधी थांबवत होते, एकेकांना पाया पडायला सोडत होते. इथे मठामध्ये आपले राजे पण होते, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आम्ही आलेलो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. जर तुम्हाला सुकून पाहिजे असेल ना तर गुरुवारी मठात जावा, एवढं प्रसन्न वाटतं ना, टेन्शन वगैरे तर सगळंच विसरायला होतं. आम्ही इकडे महाप्रसाद खाऊन निघालेलो घरी जायला, कारण गणू पण येणार होता माझा. मी तर सकाळपासून काहीच नाही ठरवलेलं की आज मठात जाणार पाया पडायला. अचानक संध्याकाळी भावाला कॉल केला की चल आपण मठात जाऊन येऊया, तो पण लगेच हा बोलला आणि आम्ही मठात आलो सुद्धा. मी घरी जाणारच होती, तेवढ्यात गणू पण आला, मग आम्ही दोघं घरी गेलो. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.